शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांकडून दोन गोष्टींची अगदी डोळे लावून वाट पाहिली जात होती. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे काही उन्हाळा यावर्षी जो काही होता तर तो अतिशय तीव्र स्वरूपाचा होता आणि अशातच मग शेतकरी मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता. आता महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास सार्वत्रिक असा सगळीकडे थोड्याफार फरकाने पाऊस पडलेला आहे आणि या गरमीपासून उकाड्यापासून हैराण झालेल्या सगळ्यांनाच याच्यापासून दिलासा मिळालेला आहे. आणि अशातच जी काही 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी मिळणार होती किंवा त्याची जी काही प्रक्रिया राबवली जाणार होती, तर त्याबाबत सुद्धा सातत्यानं चर्चा होत असताना शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ नेमका कधी मिळणार किंवा ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याबाबत शेतकरी आतुरतेनं वाट पाहत होता. आणि अशातच आता सध्या अधिवेशन सुरू आहे आणि मग आता 30 जून ही तारीख मागे पडलेली आहे, पालखी पडलेली आहे. मात्र ही प्रक्रिया राबवण्याबाबत अजूनही कुठलीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. आणि अशातच मग सरकारी पातळीवर या कर्जमाफीबाबत काय सुरू आहे नेमकं, तर जी काही अंमलबजावणीची प्रक्रिया आहे तर ती वेगात सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर जी आर जारी झाला आहे आणि जून 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल असं सरकारकडून सातत्यानं सांगण्यात येत होतं. डेटा पडताळणी सुरू आहे. याबाबत बँका आणि सहकार संस्थाकडून किंवा सहकार विभागाकडून थकीत कर्जांची यादी सरकारला घ्यायची आहे आणि त्या याद्या सगळ्या प्राप्त झालेल्या आहेत आणि असं झालेलं असताना याच्यावरचा पुन्हा ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरचा डाटा पडताळणी सुरू आहे. आधार लिंकिंगची प्रक्रिया सुरू आहे आणि याबाबतची ई-केवायसी प्रक्रिया लवकरच राबवली जाईल आणि लगेचच शेतकऱ्यांच्या खात्याला पैसे जमा होतील असं सरकारकडून सातत्यानं खोटं बोललं जातं किंवा वेळ काढू धोरण राबवलं जातं. मात्र जून महिना पूर्णपणे संपलेला असताना जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा 15 जुलैपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल असं सरकारकडून सातत्यानं सांगितलं जात होतं. मात्र याबाबत निवडून दिलेले आमदार सुद्धा गप्प आहेत आणि बाकीचे सुद्धा या संदर्भात कुठलं बोलायला तयार नाहीयेत. आणि अशा स्थितीमध्ये मग सरकारकडून नेमकी ही प्रक्रिया कधी राबवली जाणार याबाबत अजूनही कुठलीच अशी स्पष्टता किंवा स्पष्टपणे सांगता येणार नाही. जे काही ओ-टी-एस आहेत किंवा ज्याच्यानंतर जी काही सरकारकडून प्रोत्साहन भत्ता म्हणून ₹50,000 जी काही पात्र रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर त्याबाबतही कुठलीच अजून स्पष्टता सरकारकडून आलेली नाही. आणि अशा स्थितीमध्ये जून महिना संपलेला असताना, अधिवेशन सुरू असताना जे काही आपण जवळपास 300च्या आसपास आमदार निवडून दिलेले आहेत. त्याच्यानंतर विधान परिषदेचे सुद्धा तेवढेच संख्याबळ आहे आणि अशा स्थितीमध्ये अजूनही कुठलीच याबाबत प्रक्रिया ही सुरू झालेली नाही.